तर आता आपण गेस्ट मेकअप बघणार आहोत आज हळदीसाठीचा गेस्ट मेकअप, कारण की आपल्याला भरपूर आता लग्न कार्य समारंभ जे असतात, कार्यक्रम असतात जे सुरू झालेले आहेत आणि हा हळदीसाठीचा मेकअप लुक भरपूर वेळा काय होतं ना, आपल्याला ऐन वेळेस जायचं असतं तिथे हळदीसाठी आणि आपल्याला एवढा टाईम पण नसतो की आपण हा मेकअप लगेच आपण म्हणजे मेकअप पार्लरवालीकडे जावं किंवा कुठे मेकअप आर्टिस्टकडे जावं वगैरे. आपल्याला जास्त टाईम नसतो. जर आपल्याला टाईम नसेल आणि आपल्याला घरीच स्वतः मेकअप करायचं, आणि गृहिणींना तर बिलकुल टाईमच नसतो. मुली तरी पार्लरवालीकडे जाऊन मेकअप करू शकतात, पण सहसा गृहिणींना घरातली कामं आणि लग्नाची पण इतकी घाई असते घरामध्ये, पण लग्न कार्य समारंभ म्हणजे चालूच असतात. इतकी वर्दळ असते ना लग्न समारंभाच्या वेळेस. जरी आपल्या सख्ख्या बहिणीचं जरी लग्न असलं तरी सगळ्या जिम्मेदाऱ्या, घरातले येणारे जाणारे पाहुणे वगैरे अशा सगळ्या जिम्मेदाऱ्या आपल्यावरच असतात. तर त्याच्यामुळे भरपूर वर्दळ अशी घरामध्ये असते. तर त्याच्यामुळे काय होतं ना, मेकअप करायला आपल्याला बाहेर जाऊन मेकअप करायला अजिबात टाईम नसतो. आपण ऐन वेळेसच फाउंडेशन वगैरे लावून पटकन मेकअप करून रेडी होतो. तर त्याच्यासाठीचा हा मेकअप आहे. आज तुम्ही जर हा मेकअप लुक बघितला ना, तर तुम्ही एकदम तुमच्या स्वतःचा मेकअप एकदम छान करणार आहात आणि नवरीपेक्षा सुद्धा तुम्ही छान दिसणार, ही मी गॅरंटी घेते. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा फेस वॉश करून घ्यायचा आहे छान असा, कारण की जे काही एक्स्ट्रा ऑइल आपल्या चेहऱ्यावर आलेलं असतं ना, तर ते निघून जातं आणि किंवा डर्ट वगैरे असते, की धूळ वगैरेचे कण असतात ना, तर ते निघून जातात आणि त्याच्यानंतरच आपल्याला मेकअप करायचा आहे. जर आपण तसाच मेकअप केला तर तो मेकअप एकदम काळवटलेला दिसतो आणि खराब मेकअप दिसतो आपला. तर त्याच्यासाठी आता मी फेस वॉश केलेला आहे. तर चेहरा खूप सुंदर आहे. अजून मी काहीच अप्लाय केलेलं नाही आहे आणि फेस वॉश झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तर हे पॉन्डचं मॉइश्चरायझर आहे, खूप छान आहे, मस्त लाईट वेट मॉइश्चरायझर आहे. बघू शकता ची क्वांटिटी इतकी घेतली आहे मी. छान असं मॉइश्चरायझर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये लावून घ्यायचं आहे, कारण की आपण जेव्हा मॉइश्चरायझर लावतो ना, तेव्हाच आपले स्किन ना एकदम अशी सॉफ्ट होऊन जाते आणि मेकअप जेव्हा आपण अप्लाय करतो ना त्याच्यावरती, तर तो एकदम छान फ्लॉलेस मेकअप दिसतो आपला. हे हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण गेस्ट मेकअप बघतोय. तर माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि अशाच मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ मी घेऊन येत असते, तर नेहमी माझे व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. मसाज करायची स्किनला, म्हणजे काय होतं ना, तर छान असा चेहरा असा सेट होतो आणि जी काही स्किन आपली ड्राय वगैरे असेल चेहऱ्यावरची, फेस वॉश केल्यानंतर ना स्किन ही ड्राय होऊन जाते. तर त्याच्यानंतर आपण जर मॉइश्चरायझर लावलं तर आपली स्किन ही थोडी मुलायम होते, सॉफ्ट होऊन जाते आणि मग त्याच्यानंतर आपण जो काही मेकअप अप्लाय करतो चेहऱ्यावरती तो खूप चांगला असतो, म्हणजे चांगला राहतो जास्त वेळ. तर आता ही बघा, VCCची ही सनस्क्रीन आहे. ही 25 आहे हिचं SPF. पण आता मला बाहेर नाही जायचं, मी तुम्हाला फक्त मेकअप ट्युटोरियल देते आहे त्याच्यासाठी, म्हणून मी सनस्क्रीन आता यूज नाही करणार आहे. फक्त आलेला आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आता सनस्क्रीन मी स्किप केला आहे. जर तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्हाला सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं असतं, पण मी घरात राहणार आहे त्याच्यामुळे मला एवढे काही सनस्क्रीनची आवश्यकता नाही. आता मी हे प्रायमर लावते आहे. हे लॅक्मीचं ॲब्सोल्यूट प्रायमर आहे. हे खूप छान प्रायमर आहे, तुम्ही बघू शकता, लॅक्मीचं आहे, मस्त आहे. थोडंसंच घ्यायचं आहे तुम्हाला, जिथे जिथे तुम्हाला ओपन पोर्सचा जो प्रॉब्लेम असतो ना, यांनी काय होतं ना, एक लेअर क्रिएट होऊन जाते आणि जे काही म्हणजे आपण मेकअप केल्यानंतर जे काही पिंपल्स येतात, कुणाला भरपूर साऱ्या लोकांना ना मेकअप केल्यानंतर ना भरपूर असे रॅशेस येतात, पिंपल्स येतात, तर ते आपल्या चेहऱ्यावर येऊ नये म्हणून आपल्याला असं पहिले प्रायमर अप्लाय करायचं असतं. म्हणजे आपल्याला स्किनला एक प्रोटेक्शन देतं हे प्रायमर आपल्या स्किनला, आणि इतकं स्मूथ आहे ना हे प्रायमर, खूप छान आहे. लॅक्मीचा हा प्रोडक्ट मला खूप आवडतो, मी हाच वापरते. कारण की काय होतं ना, आणि इथे 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 जास्त ओपन पोर्स असतात, इथे नाकावरती आणि इथे, मग इथूनच आपलं ना, आणि याने काय होतं ना, पोर्स जे असतात आपले ओपन पोर्स थोडे थोडे, तर ते ना असे ब्लॉक व्हायला मदत होतं, बंद होता आणि मेकअप तिथे एकदम छान, म्हणजे मध्ये जात नाही मग मेकअप आपला. म्हणून हे लावल्यानंतर 2-3 सेकंदचा तुम्हाला वेळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्या पहिले आपल्याला फाउंडेशन अप्लाय नाही करायचं आहे. का भरपूर लोक मी बघते की सनस्क्रीन लावून घेतात, मॉइश्चरायझर लावून घेतात, सनस्क्रीन लावून घेतात आणि त्याच्यानंतर लगेचच फाउंडेशन अप्लाय करतात, पण हे खरंच खूप चुकीचं आहे. त्याच्याने नंतर स्किनवरती खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला म्हणजे होतात. म्हणून मग आपल्याला जसा मेकअपची स्टेप बाय स्टेप आहे ना, तसंच मेकअप करायचा, खूप छान होतो आणि मस्त पण दिसतो.
आणि मेकअप, कुठलाही मेकअप करण्यापूर्वी तुम्ही बाहेर जाणार असाल, लग्न समारंभाला जाणार असाल किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला जाणार असाल, तर तुम्हाला इथे जे काही आपल्या गालावरती हेअर येतात ना छोटे छोटे, तर ते सुद्धा हेअर रिमूव्ह करायचे आहेत. कारण की जर आपण ते हेअर रिमूव्ह नाही केले ना तर मेकअप इतका गंदा दिसतो, अजिबात चांगला नाही दिसत. कारण की आपण त्याच्यावरती फाउंडेशन लावतो ना तर तेव्हा ते केस असे दिसतात डायरेक्टली, तर त्याच्यामुळे ना आपला मेकअप हा स्मूथ नाही दिसत, पूर्ण चेहऱ्यावरती स्मूथ नाही दिसत, डायरेक्ट केस दिसतात थोडेफार ना, तर ते अजिबात चांगलं नाही दिसत आणि आपल्याला बरं पण नाही वाटत. त्याच्यामुळे पहिले तुम्ही तुमचे जे फेसवरचे जे हेअर असतात ना ते रिमूव्ह करून घ्या, काढून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही मेकअप करा. तर आता हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे, बघू शकता. स्विस ब्युटीचं पण आहे आणि एक मेबलिनचं पण आहे, पण मी आता स्विस ब्युटीचं यूज करते आहे. जिथे जिथे तुम्हाला असं काळवटलेलं असतं ना डोळ्यांजवळ वगैरे, तर तिथे तिथे तुम्हाला हे कन्सिलर लावायचं आहे. तर हे प्रोडक्ट मी इतकं वापरलं की अक्षरशः हे संपून गेलं आहे, आता थोडंसंच बाकी आहे. तर मला आता पुन्हा आणायचं आहे कन्सिलर. आपल्याला जिथे जिथे डोळ्यावरती वगैरे असं डार्क सर्कल वगैरे असतात ना, तर यांनी काय होतात ना ते हाईड होऊन जातात, किंवा पिंपलचे असे काळे वगैरे डाग असतात ना, तर ते हे कन्सिलर लावल्याने ते हाईड होऊन जातं आणि आपल्याला मस्तपैकी लुक येतो मग आपल्या चेहऱ्यावरती. किंवा भरपूर गृहिणींना ताण तणाव असतो आणि ऐन लग्न समारंभ जे होतात ना तेव्हा भरपूर घरात समजून घ्या, घरात दिराचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, तर व्यवस्थित वेळेवर झोप न होणं किंवा छोटे छोटे बाळ असतात सगळ्यांचे, तर त्यांनी काय होतं रात्रभर पण असे पाहुणे वगैरे येतात, तर त्या झोप वगैरे आपली होत नाही. तर त्यावेळेस काय होतं ना, आपण इतर दिवस तर आपण खूप छान दिसतो, पण ऐन लग्नाच्या वेळेस समारंभाच्या वेळेस काय होतं ना, आपल्या इथे आय सर्कल वगैरे असे होऊन जातात, रिंकल्स येऊन जातात, त्याच्याने ना आपला मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. म्हणून तो लपवण्यासाठी, तो हाईड करण्यासाठी आपण कन्सिलर हे स्विस ब्युटीचंच आहे. आणि याच्यामध्ये हे ऑरेंज असतं ना, जे आपले काही डार्क सर्कल झालेले असते तर डोळे किंवा डोळ्याशी खोल गेलेले असतात ना, तेव्हा आपण जर हे लावलं आणि त्याच्यानंतर हे असं व्हाईट कन्सिलर लावून घेतलं आपल्या शेडप्रमाणे, तर तुमचे डोळे एकदम असे उठून दिसतात आणि छान दिसतात, मेकअप पण छान येतो त्याच्यावरती. पण माझं तसं काही वाटत नव्हतं एवढं जास्त, म्हणून मी काही ते लावलेलं नाही आहे. ठीक आहे, तर आपला फक्त एक व्हाईट फेस तयार झालेला आहे. आता आपल्याला याला कलरिंग करायचं असतं. जेव्हा आपण कुठलीही पेंटिंग करतो किंवा काही करतो तर त्याच्यावरती आपण कलर त्याला देतो, तर तेव्हाच ती पेंटिंग एकदम छान उठून दिसते. तर तसंच आपला आता फक्त हा व्हाईट फेस दिसतोय, सगळीकडे व्हाईट दिसतंय फक्त. तर फाउंडेशनमुळे हे झालेलं आहे. पण आता याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी असं छान कलरिंग करायचं आहे, काउंटरिंग करायचं आहे, ब्लश लावायचं आहे आणि हायलायटर लावायचं आहे आणि आईज मेकअप करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपला चेहरा जो लुक येईल ना आपल्या चेहऱ्याला, तो एकदम नॅचरल आणि सुंदर येईल. तर आता हा माझा सेट झालेला आहे चेहरा. कन्सिलर आणि फाउंडेशन आणि कन्सिलर लावून झाल्यानंतर हे मिऑनचं जे आहे हे कॉम्पॅक्ट पावडर आहे माझ्याकडे, तर तुम्ही हे कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकता किंवा तुमच्याकडे जर अशी लूज पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही मेकअप सेट करण्यासाठी यूज करू शकता. कारण की आपण जर असंच हे मेकअप सोडलं तर इथं लाईन्स वगैरे फाईन लाईन्स जे असतात ते पडून जातात, ज्या असतात तिथे डोळ्यांच्या खाली वगैरे, तर मेकअपला सेट करावंच लागतं. नाहीतर मग तो मेकअप ना असं एकदम चिपचिपा आणि असंच चिपचिप वाटतं, कारण की फाउंडेशन लावलेलं असतं म्हणून. तर आता मी बघू शकते इथं हा असं करून घेते आहे. तर थोडंसं इथं डोळ्यांच्या जवळ हा कॉम्पॅक्ट पावडरचं काय असतं ना, याने हाय कव्हरेज येतो जास्त थोडंसं, आणि आपल्याला हळदीसाठीचा हा मेकअप आहे म्हणून हाय कव्हरेजसाठी मी कॉम्पॅक्ट पावडर लावते चेहऱ्यावरती. जर तुम्हाला लूज पावडर लावायची असेल तर तुम्ही लूज पावडर पण लावू शकता, कारण काही काहींच्या चेहऱ्यावरती ना लूज पावडर पण छान दिसते आणि सूट पण होऊन जाते. तर पण मला हाय कव्हरेज थोडा मेकअप तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी ही कॉम्पॅक्ट लावलेला आहे. डेली बेसवर मी म्हणजे लूज पावडर यूज करत असते डेली मेकअपसाठी. तर तोपर्यंत होतं पण मॉइश्चरायझर पाहिजे म्हणून हा लिप बाम लावते. हा लिप बाम जो आहे तो हा रेनेचा आहे, खूप छान आहे, बघू शकता. रेनेचा एव्हरीडे हा लिप बाम आहे, खूप छान मोठं मॉइश्चरायझर होतात. आणि आता थंडीचं सीझन आहे म्हणून फोटोसुद्धा मॉइश्चरायझर झालेले तेवढंच खूप गरजेचं असतं. तर आपल्याला चेहऱ्यावरती जे जे आपले फीचर्स आहेत ना ते हायलाईट करायचे आहेत, म्हणजे जे आपल्याला दाखवायचे असतात किंवा काही फीचर्स जे असतात चेहऱ्यावरचे ते लपवायचे असतात. काही त्यांचे चिक्स जे असतात हे गाल असे वर असे गब्बू असतात, थोडेसे एकदम हेल्दी गाल असतात, तर ते थोडेसे कमी दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला हायलाईट थोडंसं करायचं असतं, काउंटरिंग करायचं असतं चेहऱ्याला. हायलाईट नाही सॉरी काउंटरिंग करायचं असतं. तर मी हे घेतलेलं आहे, त्याच्यामधला हा शेड घेतलेला आहे मी काउंटरिंग करण्यासाठी. सो तर असं डस्ट करून घ्यायचं थोडंसं आणि
असं करायचं आहे. आणि काउंटरिंग बघा, ही कानाची जी ही दिशा असते ना, इथंच काउंटरिंग तुम्हाला करायचं आणि वरच्या दिशेला तुम्हाला काउंटरिंग करायचं असतं नेहमी. हे बघू शकता तुम्ही, असं अशा पद्धतीने. त्याने काय होतं ना, आपले गाल हे थोडे कमी म्हणजे दिसतात आणि आपल्या एकदम छान लुक येतो. आणि इथे जर आपले डबल चिन असेल, आता बघ माझी थोडी दिसतीये, तर सो मी त्याच्यासाठी हे असं खालच्या दिशेने करायचं. इथे वरच्या दिशेने करायचं आणि इथे खालच्या दिशेने करायचं असतं. बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे नाक आहे ना, नाकाला सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे, छान असं हायलाईट दाखवायचं आहे. तर फक्त हे 2 बोटं घ्यायचे आहेत आणि असं करून त्याच्यानंतर फक्त अशी एक सरळ रेष आपल्याला असं करायचं आहे फक्त. तर तुम्ही बघू शकता, नाक आपलं एकदम सरळ दिसतं आणि छान दिसतं. जर काहींचं का फोरहेड पण थोडंसं मोठं असतं, तर त्याला सुद्धा हायलाईट करायचं असतं आपल्याला, काउंटरिंग करून घ्यायचं. त्याला सुद्धा लपवण्यासाठी थोडंसं हेड म्हणजे फोरहेड जे असतं आपलं, ते लपवण्यासाठी तुम्हाला असं काउंटरिंग करून घ्यायचं आहे तिथे सुद्धा. तर आपली काउंटरिंग ही झालेली आहे. आता आपण हा ब्लश लावते. त्याच्यामध्ये 3-4 शेड आहेत, तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार लावू शकता ब्लश. तर मी थोडासा कमीच घेते. मी हा ब्लश घेतलेला आहे. तर आपल्याला छान अशी स्माईल करायची आहे, एकदम सुंदर अशी. आणि इथे जे जे चिक्स बोन वरती येतात ना, तर त्यांनाच आपल्याला हे ब्लश लावायचं आहे. आणि की गुलाबी थंडी आहे आणि गुलाबी मेकअप खूप छान दिसतो. ब्लश लावल्यानंतर चेहरा एकदम छान सुंदर दिसतो. मला इथे नाकावरती पण थोडा आवडतो ब्लश लावायला. असं छान आपला ब्लश लावून झालेला आहे. आता आपल्याला हायलाइटर लावायचं आहे. नाकावरती आपण काउंटरिंग केलेलं आहे, तर तिथे मी हायलाइटर लावते. मी प्रत्येक वेळेस ब्रशचाच उपयोग करत नाही, तर मी कधी कधी हाताने सुद्धा खूप असं मेकअप करत असते. आणि जस्ट आपण इथे काउंटरिंग केलेलं आहे, इथं आपण ब्लश लावलेला आहे आणि त्याच्यावरती जस्ट आपल्याला लगेच हायलाइटर लावायचं असतं. कारण की ना, जे आपले हाय पॉईंट्स असतात ना, तिथेच आपल्याला हायलाइटर लावायचं आहे. जसं नाक दिसतं किंवा इथे अप्पर लिप्सला, किंवा इथे असं थोडंसं छान असं हायलाइटर लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं हायलाइटर लागलेलं आहे. आपलं हायलाइटर झालेलं आहे. आता आपल्याला ॲब्रो सेट करायचे आहे. कारण की ॲब्रो जर आपण सेट नाही केला तर आपला मेकअप अजिबात चांगला नाही दिसत. कारण की सगळ्यांचा चेहरा ॲब्रोकडे ना, आपल्या चेहऱ्याकडेच जातं जास्त करून. म्हणून मी आता ॲब्रो सेट करून घेते. जे काही असा रिकामा भाग असतो ना, तिथे आपल्याला फील करायचं. आता बघा, मी इथे असं एक कोण आहे माझा, तर तिथे असं पहिले लावून घेते आणि त्यालाच इथे असं अटॅच करते. असं म्हणजे काय होतं ना, आपल्या व्यवस्थित असे ॲब्रो सेट होतात. बघू शकता तुम्ही, ॲब्रो इकडच्या ॲब्रो आणि इकडच्या ॲब्रोमध्ये किती फरक दिसतोय तो. आता ही ॲब्रो सेट केलेली आहे आणि ही नाही केलेली, तर किती डिफरन्स तुम्हाला दिसतच असेल खूप सारा. तर आता बघू शकता, आपल्याला फक्त जे आपले कोण असतात ना, तिथे आपल्याला पहिले असा एक टिपका देऊन द्यायचा आहे मस्त असा, आणि त्यालाच पुढचे ॲब्रो त्याला तिथे जॉईन करायचे आहे. बघू शकता, म्हणजे एक सारखी दोन्ही ॲब्रो सेम दिसतात. आणि आता हे बघ, हे जे छोटे छोटे गॅप्स असतात ना, ते आपल्याला असे भरून काढायचे आहेत. म्हणजे आपल्या ॲब्रो एकदम छान अशी दाट आणि एकदम सुंदर अशी दिसते.
आणि जे काही फाउंडेशन किंवा आपण कॉम्पॅक्ट पावडर लावलेलं असतं ना, तर ते सुद्धा तिथे दिसत नाही मग, आणि आयब्रो एकदम सुंदर आणि नॅचरली दिसते. तर तुम्ही जास्त ब्लॅक शेड नका घेत जाऊ, त्याच्यासाठी तुम्हाला गोल्डन वगैरे असा जो शेड असतो ना थोडासा, तोच घ्यायचा आहे, नाही तर फेक आपले आयब्रोज वाटते. म्हणून आता आपल्याला आईज मेकअप करायचा आहे. तर आईज मेकअप करण्यासाठी सुद्धा मेकअप करताना पहिले तुम्हाला थोडासा असा न्यूड कलर घ्यायचा आहे, जो तुम्हाला असं छान लावून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची ब्लेंडिंग खूप गरजेचं असतं आईज मेकअपच्या वेळेस, किंवा आपण जेव्हा फाउंडेशन लावतो ना, ब्लेंडिंग जर व्यवस्थित नाही झाली ना तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. म्हणून ब्लेंडिंग करणं पण खूप गरजेचं असतं. जर नाहीच तुम्हाला असं असतं ना, तर तुम्ही अशा हाताच्या बोटाने सुद्धा असा कलर लावून घेऊ शकता. हा लाईटच मेकअप ठेवते थोडासा. आता त्याच्यानंतर हा साडीचा जो येलो कलर आहे ना, तो मी इथे लावते, जेणेकरून मस्त असा हळदीसाठीचा मेकअप लुक तयार होऊन जाईल माझा. ते लावला गेला आहे. आता मी येल्लो कलरला आणि रेड कलरला मिक्स करते, कारण की ना पहिले तो आपण जो येल्लो कलर लावला होता ना, तो जास्त हे वाटत होता मला, थोडा जास्त डार्क वाटत होता. म्हणून मग मी थोडं त्याला कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, थोडासा रेड कलर घेऊन. तर आता तुम्ही बघू शकता आईज खूप सुंदर आणि छान दिसत आहे, आणि जास्त हे पण नाही वाटत. आपण एकदा मिक्स कलर झाला ना दोन्ही येल्लो आणि रेड, तर खूप सुंदर आईज मेकअप क्रिएट होऊन जातो. आणि जो साडीचा ग्रीन कलर आहे तो आउट कॉर्नरला थोडासा लावून घेतला आहे, की जेणेकरून माझा लुक डोळ्यांचा एकदम सुंदर आणि छान दिसेल. म्हणून बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या साडींमध्ये कलर पिक करून आईज मेकअप खूप सुंदर आणि छान करू शकतात. आणि आता मी डोळ्याला थोडासा येल्लो कलर घेतलेला आहे, जो शाईनवाला जो येल्लो येतो ना, पिवळा कलर, तर तो मी घेतलेला आहे, जेणेकरून माझ्या आईज एकदम सुंदर अशी झालेली आहे. काजळ आहे बघू शकता. तर हे असं छान मी लावून घेते इथं. आउट कॉर्नर ते इनर कॉर्नरमध्ये आपल्याला हे काजळ छान असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डोळे खूप छान सुंदर आणि मोठे दिसतात. आता मी काजळ लावल्यामुळे बघा डोळे एकदम छान दिसत आहेत. आणि आता याच्यानंतर मी लावते आहे आयलायनर. हे झुडिओचं आयलायनर आहे, खूप छान आणि मस्त आयलायनर आहे. तर तुम्हाला डोळे एकदम स्थिर ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतरच आयलायनर लावायचं आहे. आयलायनर लावताना थोडं सांभाळून लावा, नाहीतर जर ते आयलायनर थोडंसंही चुकलं ना तर पूर्ण मेकअप एवढा वेळचा केलेला तुमचा सगळी मेहनत वाया जाते. त्याच्यामुळे आयलायनर लावताना थोडासा हळूच लावा. बघून मला लायनर लावता येत नव्हतं, म्हणून मी आता छोटा मिरर घेतलेला आहे. आता ही माझी फॉरएव्हरची लिपस्टिक आहे, खूप छान आहे. फॉरएव्हर ग्लामची आहे ही लिपस्टिक, खूप मस्त आहे. आता होठं पण छान अशी मॉइश्चरायझर झालेले आहेत. आणि आता याच्यावरती आपल्याला अप्लाय करायची आहे ही लिपस्टिक. लिप लायनर लावायचं असेल तर तुम्ही लायनर सुद्धा लावू शकतात, आउट बॉर्डर करू शकतात, आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावू शकता. तुम्ही बघू शकता मेकअप. आणि आपण गृहिणी आहोत म्हणून सिंदूर लावायचा आहे. हा खूप छान आहे सिंदूर, वॉटरप्रूफ सिंदूर आहे. जे काही तुम्हाला लावायचं असेल ते वॉटरप्रूफच लावत जा, कारण की भरपूर वेळा आपल्याला घाम वगैरे येतो. जरी थंडीचे दिवस असेल तरी पण काही जणांना उन्हात वगैरे जातो, आपल्याला घाम येतो. म्हणून थोडंसं वॉटरप्रूफ मेकअप असला ना तर थोडासा बरं असतो. मस्कारा लावायचं विसरून गेले. जर तुम्हाला फेक आयलॅशेस लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता, पण एवढा टाईम असतो नसतो, तर त्याच्यासाठी मी मस्कारा जास्त, आणि मला फेक आयलॅशेस लावण्याची जास्त काही गरज नाही पडत, म्हणून मी मस्काराच लावते. तुम्हाला अप्पर लॅशेस आणि हा जो मस्कारा मी लावला होता हा एलन ब्युटीचाच आहे. ब्युटीचा खूप सुंदर मस्कारा आहे, वॉटरप्रूफ मस्कारा आहे. तर तुम्ही बघू शकता मेकअप किती सुंदर आणि सरळ दिसतोय मस्त असा. तर आता मी लावून घेते आहे टिकली. तर जी काही टिकली आहे तुमच्याकडे, माझ्या वेळेस हळदीच्या फंक्शनच्या वेळेस वगैरे अशी छान चंद्रकोर टिकली जास्त लावले जाते. आता पारंपरिक मेकअप दिसतो, छान मेकअप दिसतो, म्हणून तर मी तीच लावते आहे. बघू शकता.
आणि जर तुमच्याकडे जर असा छोटासा गुलाब असेल ना तर तो सुद्धा तुम्ही असा केसांमध्ये लावू शकता, जेणेकरून असा सुंदर तुमचा मेकअप लुक तयार होऊन जातो.